जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील मूलभूत सुविधांसाठी माळीवाड्यातील नागरिकांचा पालिकेत ठिय्या आंदोलन। गटारी, सांडपाणी आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे प्रभाग 14 मधील नागरिक संतप्त। पालिकेचा सर्व कर भरूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा संताप। 7 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार, नागरिकांची मागणी। नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अस्वच्छता, नादुरुस्त शौचालये, गटारींची दुरवस्था आणि सांडपाण्याची समस्या यांसह विविध मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। या समस्या सोडविण्यासाठी वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत प्रभागातील नागरिकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले। नागरिक नियमितपणे घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध कर भरत असतानाही परिसरातील मूलभूत समस्यांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। शासनाच्या 2011च्या निर्णयानुसार पात्र निवासी अतिक्रमणधारकांना नियमित करून त्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। परिसरातील शौचालये, गटारी, सांडपाणी आणि अस्वच्छतेच्या समस्या येत्या 7 दिवसांत मार्गी लावाव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मुख्याधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असून 7 दिवसांत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पहले अपन क्या करते, पहले क्लियर कर लेते, पानी खिंचा लेते, पानी खींचने के बाद वो 2 पाइप डालने के, वो 2 पाइप, मेरी बात को सुनो, अभी इतने दिन रुके ना, तुम इतना दिन त्रास रुकते ना, एक दिन आज का और एक दिन कल का होगा, कल तुम पानी खींच के और कल वो पाइप डाल लेंगे दोनों, बस